iNews 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाड्यामधील गॅस तुटवडा व दरवाढीच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर। वाडा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने वाडा बस स्थानकासमोर गॅस सिलेंडरचा तुटवडा तसेच दरवाढ या सर्व समस्या लक्षात घेत गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा बघता महाविकास आघाडी आक्रमक होत मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सर्वसामान्य जनतेची तळमळ लक्षात घेता महाविकास आघाडीच्या वतीने इंधन करवाढ रद्द करा, ग्रामीण भागासाठी 45 दिवसांनी गॅसची नोंदणी रद्द करून ती पूर्ववत करावी, तसेच गॅस महागल्याने व गॅसचा तुटवडा असल्याने अनेक छोटे मोठे उद्योग तसेच महिला गृह उद्योग बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। या सर्व बाबी लक्षात घेता महाविकास आघाडीच्या वतीने वाडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। प्रशासन जरी गॅस तुटवडा व कमतरतेच्या नियोजनाबद्दल जनतेला आवाहन करीत असली तरी महाविकास आघाडीच्या मते वस्तुस्थिती मात्र वेगळीच दिसत आहे। याच्या निषेधार्थ आंदोलन उभं केलेलं आहे। या आंदोलनात उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, पालघर लोकसभा सहसंपर्क प्रमुख निलेशजी गंधे, काँग्रेसचे प्रफुल्ल पाटील, वाडा तालुका काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील ठाकरे, तालुका प्रमुख निलेश पाटील, गणेश पाटील, वाडा नगरपंचायतच्या नगरसेविका भारतीताई सपाटे, सुचिताताई पाटील, नगरसेवक विराज पाटील तसेच शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते, महिला भगिनी उपस्थित होत्या। वार्ताहर iNews 28 मराठीसाठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। नोटाबंदी मध्ये लोकांनी रांगेत उभं राहून सर्व अनुभव घेतलेला आहे। अनेक बांधव भगिनी या रांगेत उभं राहून उन्हातान्हात दगावलेले आहेत। त्याचीच प्रचिती आपल्याला कोविडच्या काळात सुद्धा आली, लॉकडाऊनमध्ये आली आणि त्याचीच परिणिती म्हणून कदाचित गॅस दरवाढ आणि गॅसची असलेली टंचाई ज्याच्यामुळे गृहिणींना, कुटुंबाला, शेतकऱ्यांना, महिलांना, सर्वांना, इथं छोट्या व्यापाऱ्यांना प्रचंड मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। आणि गॅस दरवाढ आणि गॅस टंचाई ही कमी झालीच पाहिजे, यासाठी वाडा तालुका आणि वाडा शहर शाखेच्या वतीनं आम्ही आज आंदोलन उभं केलेलं आहे। महाविकास आघाडीचा सर्व काँग्रेस, शरद पवार पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस अशा वतीनं आंदोलन उभं केलं। वाड्यातल्या जनतेने या आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे की ज्यासाठी लोकांना त्रास होत राहिला आहे आणि कोणीतरी रस्त्यावर उतरलं पाहिजे। विरोधक म्हणून आमचा कर्तव्य आहे आणि लोकशाहीला कर्तव्य आम्ही आज बजावत आहोत, जेणेकरून ही गॅस दरवाढ आणि गॅस टंचाई रद्द झालीच पाहिजे। या भावना जनतेच्या तीव्र आहेत। नुसते स्वप्नरंजन आणि फेक नरेटिव्ह पसरून देश चालवता येत नाही आणि फेक नरेटिव्ह पसरून या देशातले प्रश्न सुटत नाहीत। त्यामुळे सामान्य जनतेचे असलेले प्रश्न हे सुटलेच पाहिजेत आणि सुटताना दिसत नाही। महागाई, बेरोजगारी, अनेक ठिकाणी झालेले इंधन दरवाढ, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना, निसर्ग सृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेला मनस्ताप, त्यांची कर्जमाफी, या सगळ्याचा सर्वांगीण विचार करता रस्त्यावर उतरणं आमचं कर्तव्य तो आम्ही आज वाडा तालुक्याच्या वतीने बजावलेला आहे। आम्ही त्याचा या दरवाढीचा आणि टंचाईचा, गॅस दरवाढीचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो। गॅस दरवाढ 60 रुपये गॅस दरवाढ झाली आणि इथे मोठ्या प्रमाणात गॅसची टंचाई आहे। याच्या सर्वांचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, सहयोगी पक्षाच्या वतीने आज इथे निषेध आंदोलन करण्यात आले। देशामध्ये मोठ्या प्रमाणात कृत्रिम टंचाई आहे का काय आहे हे आम्हाला समजत नाही। सरकारचे प्रतिनिधी दोन देशामध्ये टंचाई नाही अशा पद्धतीने सांगतात। प्रत्यक्ष ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात टंचाई दिसते। लोकांना मोठ्या प्रमाणात गॅस मिळत नाही। हॉटेलला, टपरीवर गेल्यानंतर लोकांना खायला मिळत नाही। चूल पेटवण्याची पाळी आली। अशा पद्धतीने हे करत असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज इथे आंदोलन करतो। प्रमुख लोकांना बोला गमत कुठे गॅसची दरवाढ झालेली। एक बाई घरामध्ये एक पगारामध्ये कसं कुटुंब सांभाळायचं, एक पगारामध्ये नाही बघत आणि त्याच्यामध्ये मुलाबाळांचा खर्च। आता गॅसची दरवाढ झालेली आहे आणि गॅसची दरवाढ होऊन सुद्धा ते 45 दिवसात सांगतात, तर एक महिना पण गॅस पुरत नाही, तर 45 दिवसामध्ये कुठे वाट बघत राहणार आहे। आणि मुलं, लहान लहान मुलं शाळेत येतात,
त्यांना घरून ते 5-10 रुपये घेऊन येतात. त्यांना असं वाटते की वडापाव मिळाला पाहिजे. तर वडापाव जर गॅस हॉटेलमध्येच जर नसला गॅसचा बाटला तर मग कुठून ते खाणार, उपवाशी राहणार पोरं. तर या सरकारचा आम्ही निषेध करतोय आणि 2 शब्द बोलून माझं हे संपवलं. मुळात युद्धाच्या पार्श्वभूमीचं कारण पुढे देत केंद्र सरकारने जनसामान्यांच्या घरगुती गॅसचा दर वाढवलेला आहे आणि हा दर वाढवायचं तसं काही कारण नव्हतं, तुटवडा आहेच. त्या संदर्भात जनसामान्य जरी रांगा लावून उभे असतील, कारण आज गॅसवरून चुलीवर यायला लोकांना प्रवृत्त या केंद्र सरकारने केलेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणाले होते की महिलांना नाकातोंडात धूर जाऊ नये आणि त्या धुरापासून त्या श्वसनाचे आजार होऊन आजारी पडू नयेत म्हणून उज्ज्वला गॅस योजना नावाची योजना काढली होती आणि त्याचा उपयोग ग्रामीण भागातल्या महिलांना किती झाला हा संशोधनाचा विषय जरी असला तरी काही प्रमाणामध्ये गॅसच्या मुळे जो काही आपल्या संपूर्ण महिला वर्गामध्ये तुटवड्याचा प्रश्न नव्हता आणि त्यामुळे समाधानाचं वातावरण होतं. पण आज आपण पाहतोय की पुन्हा एकदा केंद्र सरकारच्याच माध्यमातून या धोरणामुळे गॅसचा तुटवडा जाणवतो आहेच या युद्धाच्या पार्श्वभूमीवर. परंतु हा तुटवडा जाणत असताना सुद्धा केंद्र सरकारने घरगुती गॅसचे जे काही शुल्क वाढवलेलं आहे त्या शुल्क वाढवण्यासंदर्भातचा आक्रोश हा आज रस्त्यावर राज्यातल्या आणि देशातल्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतोय. लोकांची खंत आहे की सरकारने खरं तर या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत या मूलभूत सुविधा जनसामान्यांना योग्य पद्धतीने दिल्या पाहिजेत. परंतु ज्याच्यावरती अन्न शिजलं जाईल ते गॅस काढून घेऊन केरोसिनही आता आमच्या रेशन कार्डवर मिळत नाही, म्हणजे आई भीक मागू देईना आणि बाप जेऊ देईना अशा प्रकारची व्यवस्था केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रात असेल, राज्यातल्या सरकारच्या माध्यमातून राज्यात असेल, सर्वत्र पाहायला मिळते. आज आपण पाहतोय रस्ती गल्लोगल्ली आणि विशेषतः ज्या ठिकाणी आमचे गॅसचे वितरक आहेत त्या वितरकांना जनसामान्यांनी भंडावून सोडलाय. कारण मुळात जी आमची मुदत होती ती 21 दिवसाच्या वरून आणखीन पुढे वाढवून 45 दिवसापर्यंत नेलेली आहे. जो घरगुती गॅसचा नोंदणीचा कालावधी आहे तो 45 दिवसापर्यंत पुढे वाढवलाय आणि त्यामुळे शाश्वती राहिलेल्या लोकांमध्ये की आम्हाला हा गॅस मिळेल. आणि म्हणूनच या सरकारच्या दुटप्पी धोरणाच्या विषयी आणि गॅस तुटवडा आणि त्याचबरोबर वाढवलेल्या शुल्काच्या विरोधी महाविकास आघाडी वाडा तालुक्यातर्फे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे.